अमित शहाने पुण्याला जे सांगितलं, जे मार्गदर्शन केलं, तुम्ही ऐकलं असेल काही जणांनी, आणि ते आता जे ऐकलं नाही त्याला तुमच्यावर पोचवायचं काम यासाठी कार्य करते. आणि म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरीचे सगळे मतदारसंघ आपण आणि आपले मित्र पक्षाचे कोणी उमेदवार असले त्यांना विजय आणायचा आपलं काम. एवढंच काय, सत्ता आपली आणून दाखवायचं आहे. आमची सत्ता केंद्रात आहे, राज्यात आता आहे आणि उद्या असणार, हे सांगा सगळ्यांना. सांगा, काही मॅनिक बातम्या येत आहेत, लक्ष देऊ देऊ. ते निवडणूक आली ना, जसं मेघाला पाऊस पडला का कोणाचा असतो, बेडकांचा, तशी निवडणूक आली ना का अशा बातम्या चालू काय नाही. आपला विश्वास, आपण जिंकून आणणार, सत्ता आणणार राज्यात आमची. निर्धार करा, सगळं काय ठीक होईल. आता फक्त 8 तारीख पर्यंत दिलेला आहे. 8 तारीख नंतर परत येईल, तुम्हाला भेटेल. तुम्ही सांगाल तिथे येईल. भाषण करायला नाही, स्थानिक लोकांशी बोलायला. ज्या मतदाराने मला मतदान दिलं, याने दिलं नाही, त्या दोघांचे आभार मानायला, त्यांच्यापर्यंत जायला मला संकोच वाटत नाही. मी जाणार तुमच्यासोबत. आणि म्हणून तुम्ही सर्वजण आता काही काळ भारतीय जनता पक्ष झेंडावंदन केलं सगळ्यांनी. ते भाजपचा झेंडा, त्याच्या कमळ आहे, ते सदैव असं उंच फडकत राहिला पाहिजे. अशा अशासाठी तुम्ही काम करत राहावं, अशी मला तुम्हाला विनंती करायची. त्यासाठी थांबायची गरज नाही. असं नाही, पालकमंत्री आणि नेत्यांनी येऊन इथे एकत्रीकरण करायला पाहिजे, भाषण करायला पाहिजे, तेव्हाच आम्ही घराच्या बाहेर पडणार, असं नाही. कार्यकर्ता या शब्दाला फार अर्थ आहे. जो हेगडेवारांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, वाचलं. जेव्हा बीजेपीत आलो ना, तो हेगडेवार वाचला पहिल्यांदा. जो समाजामध्ये राहून समाजाचे दुःख जाणून घेतो, निवारण करतो, जनतेच्या सुखदुःखाशी समरस होतो, जनसेवा करतो, तो जनसेवक आहे. आणि तो बीजेपीला आणि हेगडेवारांना अभिप्रेत आहे. अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण प्रथम काय, आज काय परिस्थिती आहे, वृत्तपत्र वाचताय, ते बसलेली आहे, ते बातम्या द्यायला बसले. तुम्ही बीजेपीचं हित करणारे आहात, काय बातम्या मिळवताय? आमचं सरकार येणार, मग आम्ही हे करणार, हे दाखवतो, अमुक करतो. त्याला पंतप्रधान घाप फुटला, उद्धव ठाकरे म्हणतो घाम फुटलाय. काय शब्द पंतप्रधान बोलला परवा. रवी चव्हाणजी आणि सावंत साहेब अध्यक्ष, महाराष्ट्रात बाकी कुठे काय हो, पण आमच्या पंतप्रधानांबद्दल, आमच्या अमित शहाबद्दल कोणी काही बोला अपशब्द, इथे निषेध व्हायलाच पाहिजे. आपल्या जिल्ह्यात व्हायलाच पाहिजे. एक परवा मी एक टीव्हीवर पाहिलं, त्या आव्हाडांची गाडी तोडली वगैरे काहीतरी झालं. पण ज्या आमदारांनी आव्हाडांवर टीका केली ना, त्यांचं एक पोस्टर रस्त्यावर लावलं होतं. एक महिला आली आणि चप्पल काढली, चप्पलाने त्या पोस्टरवर मारत. एक महिला रस्त्यावर निषेध करत होती. वाटले पाहिजे अजून 5-25 येतील का, अमुक करतील का, माझे स्लोगन निषेध व्यक्त केले. पक्षाबद्दल प्रामाणिकपणे, पक्षाबद्दल आस्था, आपुलकी, प्रेम, आणि हा पक्ष देशाचं संरक्षण करतोय, समाजाचं रक्षण करतोय, असा पक्ष माझा आहे. तर मी त्या पक्षासाठी
त्याची विचारधाराशी समरस काम करत राहणं हे कर्तव्य. सांगितल्यानंतर कोणी काय काय बोलला बोलतो टाका ऐकवत नाही. मी काल ट्विट केला, वाचला असेल तुम्ही, तरी एकही कोण सांगायला आला नाही दादा छान केलं तर बरं झालं, त्याला असंच ठोकलं पाहिजे. नाही, आपसात चर्चा, कार्यकर्त्यामध्ये मतभेद, कोण कुठल्या गटाचा, कोण ते, महिलांमध्ये पुरुषांमध्ये का पैशाची वाटणी आहे का मतभेद व्हायला, का सत्तेची वाटणी आहे? हे कुठे काही होत आपल्या जिल्ह्यात हे होता का ना, जिल्ह्यात होता का? एक संघ, एक विचाराने नेते आदेश त्याची पूर्तता करणं हे सिंधुदुर्गाच्या कार्यकर्त्यांचं कर्तव्य समजून काम केलं पाहिजे. कोणी उमेदवार देव निवडून आणणं आपलं काम आहे, त्याचं भाष्य करणं आपलं काम नाही. त्याला निष्ठावान नाही म्हणत, त्या निष्ठावान नाही म्हणत. आणि निष्ठा तुम्ही दाखवावी तुमच्यासारख्या मॅच्युअर कार्यकर्त्यांना. मला सांगावंसं नाही, परिपक्व आहात तुम्ही, परिपक्व. तुम्ही जसे ऐकलं टीव्हीवर, मी लगेच वरिष्ठांना सांगून टाकलं काल परवा जाऊ, मी आता मराठवाड्यात जाणार. जरांगे जे बोलतोय आमच्या देवेंद्र फडणवीसांना, आणि उद्धव जे बोलतोय पंतप्रधाना, तो आणि तो उठका संजय राऊत, त्यांचा समाचार घे. 10 ते 15 दिवसात आचारसंहिता. मलाही चीड आली, तुम्हाला आली असेल, तर तुम्ही संयमी दिसतात. पक्ष टिकवायचा असेल, वाढवायचा असेल, सत्तेवर आणायचं असेल तर दीर्घकाळ संयम नाही उपयोगाचा आहे, नाही उपयोगाचा आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन, ही निवडणूक विधानसभेची आपल्यासाठी महत्वाची. जे आता बोलतायत ना, काय बोलतात नीट वाचा. यांना दाखवतो, यांना हात टाकतो, यांना अमुक करतो, तमुक करतो. काय विचार होत त्या उद्धवची? 2.5 वर्ष होता, त्याला कारभार कळला नाही, ज्याला बजेट कळला नाही, पर कॅपिटल इन्कम कळत नाही, जीडीपी कळत, तो माणूस आता मी होणार, मी असं करणार. आणि आपले लोक एवढे विचारवंत आहेत, कोकणातले लोक उत्तर देत नाही. बरं नाही, बरं त्या जिल्ह्यात शिवसेना राहता कामा नाही हो. मी एकटाच बोलतो, प्रयत्नशील का होत नाहीये, मला काय फरक पडत नाही. मी आता जाताना मी मराठवाड्यात जाणार, चला माझ्या बरोबर. मी कोणाला बोलवलं नाही आणि बोलवणार नाही. पक्षासाठी मोदीजी प्रेम करतात, अमित जी आदर करतात माझा, तो फक्त मला पद देण्यासाठी त्याचा उपयोग करू का, घेण्यासाठी नाही. मी पण पक्षाला काय दिलं पाहिजे तर पक्ष तुमचाही विचार करेल, तुम्हाला काहीतरी देईल. देवाणघेवाण होते, देवाणघेवाण होते. आणि म्हणून कामाला लागेल. आता मी भाषण ऐकलं चव्हाण साहेबांचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.